एक संजय राऊतांनी पाठीमागं एक वक्तव्य केलं होतं शरद पवाराविषयी. ते वक्तव्य होतं की 100 जन्म घ्यावे लागतील शरद पवार समजण्यासाठी किंवा शरद पवार 100 जन्म घेऊन सुद्धा कुणाला समजणार नाहीत. आता खरंच हा व्हिडिओ जो करतोय, हा व्हिडिओ सगळे हे काही चेलेचपाटे आहेत. हे जे काही यांचं लिबरल असोसिएशन आहे, या सगळ्यांच्या फाट्यावर मारणार आहे. कारण शरद पवार नेहमी कोलंट्या उड्या खातात. विचारधारा आणि त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त ते पुरोगामित्व, नास्तिकपणा, तो स्वतः नास्तिक आहे हे दाखवण्यामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा किती लॉस केला आहे हे त्यांना सुद्धा माहिती नाही. आता आपल्याला ह्या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे. आज आपला विषय जो आहे त्यामध्ये शरद पवारांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य पाहून त्यांच्या म्हणजे डोळस भक्ताची जळणार आहे, त्याच्या बुडाखाली आग लागणार आहे. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, आता शरद पवार नेहमी आपले वेगवेगळे वक्तव्य करत असतात. त्यांचं वक्तव्य, राजकीय भूमिका यावरती कधी कधी संशय हा येत असतो. आता एक त्यांचं मागं एक वक्तव्य आलं होतं की मला मोदींना दाखवावं 56 वर्ष ह्या राजकारणामध्ये कधीही न हारता नेहमी जिंकून आलेला कोण आहे किंवा जिंकलेला कोण आहे असंच वक्तव्य होतं. त्यावरती प्रकाशजी महाजन यांनी व्हिडिओ पण केला आहे, तो अब तक 56 काहीतरी नावाचा. मग आता ह्या 56 वर्षामध्ये शरद पवारांनी काय मिळवलं किंवा ह्या 56 वर्षामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राची किंवा एक हिंदुत्ववादी समाजाची, एक प्रतिगामी समाजाची म्हणा किंवा एक महाराष्ट्रीयन जनतेची, खास करून हिंदू, कशी वाट लावलेली आहे. यांच्या डोक्यामध्ये तो नास्तिकपणा कसं बिंबवायची कामं केलेली आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पाटील साहेबांचं दगाबाज पुस्तक तुम्ही वाचून घ्या. बघा, आता जे काही वक्तव्य आलं शरद पवारांचं, हे वक्तव्य त्यांच्या विचारसरणीच्या आडानचोट भक्तांच्या जिव्हारी लागणार आहे. कारण हे सगळी भक्त मंडळी बघा, आता सध्या नरेंद्र मोदी ही 5 देशाच्या दौऱ्यावरती आहेत. त्यामध्ये नॉर्वेमध्ये जे प्रकरण घडलं, त्या हँग त्या महिला पत्रकारांना जे काही कांड केलंय, अहो आता त्या ठिकाणी नॉर्वेचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची ब्रीफिंग होते. ब्रीफिंगमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नसतात. ब्रीफिंगमध्ये फक्त ते 2 जे नेते आहेत ते बोलतात, ते आपल्या गोष्टी मांडतात, ते फक्त पत्रकारांना ऐकून घ्यायचं असतं. पत्रकार परिषदेमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये तो प्रश्न विचारू शकतात, पण ह्या महिलेनं त्या ब्रीफिंगमध्ये आपला शहाणपणा पाजळला आणि त्या महिलेचे फॉलोअर्स कोण आहेत? काँग्रेसवाले. आणि त्या महिलेला अक्षरशः काँग्रेसनं डोक्यावरती घेतलंय, ते भारतीय काँग्रेसनं. नंतर त्या महिलेला लिगली पत्रकार परिषदेला बोलवलं होतं, पण ती महिला अर्ध्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त प्रश्न विचारली, उत्तर ऐकून घेतलंच नाही, ते पळून गेली. आता फक्त प्रश्न विचारणं, उत्तराची अपेक्षा नाही करणं हे फक्त महाराष्ट्रामध्ये संजय राऊत आणि भारतामध्ये राहुल गांधीच करू शकतात. त्याशिवाय इतर दुसरा कोणी हे करत नाही. ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने फक्त 3 प्रश्न विचारले आणि निघून गेले. मग त्यानंतर जे काही वातावरण भारतामध्ये पेटलं, त्या लेले हँगला डोक्यावरती घेऊन ह्या काँग्रेसच्या लोकांनी नाचलं. हा एक विषय पहिला झाला. दुसरा विषय ते मेलोनी. आता मेलोनी ही इटलीच्या प्रमुख नेत्या आहेत, राष्ट्रप्रमुख आहेत. त्यांच्यासमोर मोदींनी डिप्लोमसी केली, ते पण कशाची? मेलोडी चॉकलेटाची. एक भारतीय पार्ले नावाचा ब्रँड त्यांनी जागतिक पर्यंत पोहोचवला. त्या महिलेला, मेलोनीला, त्यांनी मेलोडी चॉकलेटचा एक पुडा दिला. ते व्हिडिओ पण खूप व्हायरल झाले, फोटोही व्हायरल झाल्या. पण यावरती काही अंधभक्त, मी आंधळे भक्त म्हणतो डायरेक्ट,
भक्त म्हणणार नाही, हे सगळे हे निर्बुद्ध आंधळे लोक आहेत. ते फक्त जे कोणी ह्यांना दाखवल तेच बघतात. ज्याप्रमाणे आंधळे लोक बघा, जे त्यांना वाट दाखवतो त्या वाटेनं चालतात, त्यांच्याकडे ती पाहायची दृष्टी नसते. असं ह्या सगळ्या पिलावळीकडे ती पाहायची दृष्टी नाही, ते फक्त कोणी सांगेल ते ऐकतात. मग या ठिकाणी एक पूर्वीचा एक फोटो त्यावेळेस व्हायरल झाला. तो फोटो म्हणजे डायना काहीतरी नाव आहे त्या इंग्रज महिलांचं. त्यांच्या तोंडामध्ये सिगरेट घालून आपले चाचा लायटरमध्ये पेटवत आहेत. म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत. फक्त हे लोक कुठल्याही मागच्या गोष्टी न बघता डायरेक्टली मोदींना ब्लेम करतात. ह्या सगळ्या मंडळीला फाट्यावरती शरद पवारांनी अक्षरशः मारलेला आहे. कसं मारलं फाट्यावरती? कारण जगामध्ये जागतिक देशामध्ये बाकी सगळ्या ह्या जगामध्ये ती जागतिक प्रतिमा ही भारताची मोदींनी केलेली आहे, अतिशय चांगली आहे. आणि ही प्रतिष्ठा ही जपलेली आहे मोदींनी. त्यामुळं मोदीवरती टीका आम्ही राजकीय देशातून करणार नाही. ती प्रतिमा उंचवायचे काम या ठिकाणी मोदींनी केलेली आहेत. भारताबाहेर भारताची प्रतिष्ठा जपायचं काम मोदी करतात, हे शरद पवारांचं स्टेटमेंट आहे. आता त्या चमच्यांना माझा प्रश्न आहे, ज्या लिबरलला माझा प्रश्न आहे, ह्या चाटुकारांना माझा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी काय आहेत, ते काय करतात, ते कसे आहेत, तुम्ही कुठंही कुणाला न विचारता तुम्ही जाऊन त्या शरद पवारांना विचारा, तुमच्या आजोबाला विचारा, तुमच्या राजकीय पप्पांना विचारा की नरेंद्र मोदी नावाचा हा संन्यासी बैरागी नेमका कोण आहे. कारण ज्या माणसानं 56 वर्ष राजकारण केलं, ज्या माणसानं 56 वर्ष तो टिकून आहे ह्या राजकारणामध्ये, तोच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. ते उत्तर शरद पवारांनी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की भारताबाहेर भारताची प्रतिष्ठा ही नरेंद्र मोदींनी वाचवली आहे किंवा ठेवली आहे किंवा बनवली आहे, हे विसरून चालणार नाही. वारंवार भारताबाहेर सुद्धा भारताचा अपमान करण्यामध्ये हे सगळी पिलावळी आहे, अग्रेसर आहे. मित्रांनो, या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे गोष्टीची. हे जे 250 रुपयेवाली कमेंट मंडळी आणि हे 200 रुपयेवाले हे सगळे टगे, यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. आपण द्वेषापोटी देशाच्या विरोधामध्ये आपण आज वागत आहे. जी महिला देशाविषयी अपशब्द बोलते, तिला देशाची नाचिकी करते जागतिक पातळीवरती, त्या महिलांना आपण फॉलो करून तिला आपण सपोर्ट करतोय, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे या भारताचं. नरेंद्र मोदी काय आहेत ते त्यांनी शरद पवारांना विचारावं, ते तुम्हाला सांगतील की नरेंद्र मोदी काय आहेत. आता आपण याचा पार्ट 2 आणणार आहोत उद्या. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय ते खाली कळवायला मात्र विसरू नका. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, राम राम, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.